अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा जो दिवस आहे तो माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंदमयी आणि सुखमय जावो ही स्वामींच्यानी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते. गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण पाहणार आहोत की श्री स्वामी चरित्र सारामृताचं व्रत कसं करायचं, संकल्प कसा करायचा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता गुरुवार जे आहेत ते तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे जे गुरुवार आहे ते तुम्ही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी करू शकता किंवा महिन्याचा जर पहिला गुरुवार असेल तर अधिकच उत्तम. आता ह्या गुरुवारला सुरुवात करण्या अगोदर आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी तुम्हाला कोणत्याही जवळपासच्या स्वामी केंद्रामध्ये जायचं आहे. एक नारळ घ्यायचा आहे आणि जो असा धागा भेटतो तो असा धागा घ्यायचा आहे. तो जो धागा आहे तो नारळाभोवती गुंडाळायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती फूल आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि तो जो नारळ आहे तो स्वामींसमोर ठेवायचा आहे. जे काही तुमची इच्छा आहे ती त्या सगळ्या नारळावरती बोलायची आहे आणि स्वामींसमोर ठेवायचं आहे. स्वामींसमोर ठेवल्यानंतर तुम्ही जेव्हा नमस्कार करता तेव्हा स्वामींना सांगायचं आहे की मी माझी जी काही इच्छा आहे ती सगळी नारळावरती सांगितलेली आहे. नारळावरती सांगितली आहे तरी ते तुम्ही पूर्ण करावे. त्याच्यानंतर गुरुवारी तुम्हाला सगळी तुमची नित्यकामे आवरून झाल्यानंतर किंवा देवघरातील देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला उंबऱ्याची पूजा करून घ्यायची आहे. प्रथम उंबऱ्याची पूजा करताना तुम्ही गोमूत्र आणि हळद यांचं लेपन तुम्हाला उंबऱ्यावरती करायचं आहे. त्याच्यानंतर उंबऱ्याची पूजा तुम्हाला हळद कुंकू अक्षता म्हणजे तांदूळ फूल आणि साखर हे अर्पण करून तुम्हाला उंबऱ्याची पूजा करायची आहे. दारामध्ये रांगोळी काढायची आहे. त्याच्यानंतर पूजेची मांडणी कशी करायची ते देखील सांगते. आता पूजेची मांडणी करताना ज्या खोलीमध्ये तुम्ही पूजेची मांडणी करणार आहात ती खोली प्रथमतः तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. पूजेची जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे. आता पूजेची मांडणी करताना तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते जी स्वामींची मूर्ती आहे तुम्ही एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. चौरंगावरती किंवा पाटावरती तुम्ही ही पूजा मांडू शकता. त्याच्यावरती तुम्हाला स्वामींची जी प्रतिमा आहे किंवा मूर्ती आहे ती मांडायची आहे. एका साईडला तुम्हाला एका साईडला तुम्हाला गणपतीची जी मूर्ती आहे ती मांडायची आहे. शंख मांडायचा आहे. त्याच्यानंतर दिवा उदबत्ती ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे मांडायच्या आहेत. जसं की मी इथं बघा फोटोमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे अशी तुम्ही पूजा मांडून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे पूजेला सुरुवात करताना किंवा पूजेच्या वाचनाला सुरुवात करताना तुम्हाला प्रथमतः संकल्प करायचा आहे. आता हा संकल्प कसा करायचा ते सांगतं. उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये हळद कुंकू आणि अक्षता ह्या गोष्टी त्याच्यामध्ये करायच्या आहेत घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे. स्वामींना जी काही तुमच्या मनातील इच्छा असेल ती तुम्हाला तिथे बोलायची आहे. आणि तुम्ही हे माझं जे व्रत आहे आता तुम्ही हे व्रत किती गुरुवार करणार आहात. तुम्ही 9 गुरुवार करू शकता, 11 गुरुवार करू शकता, 21 गुरुवार करू शकता, 51 गुरुवार करू शकता किंवा 108 गुरुवार करू शकता. तुम्ही किती गुरुवार हे व्रत करणार आहे ते स्वामींना सांगायचं आहे आणि नंतर ते जे पाणी आहे ते तुम्ही तामणामध्ये सोडू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा वाचनाला सुरुवात करणार आहात तेव्हा तुम्हाला वाचन जे आहे ते एका बैठकीमध्येच करायचं आहे. जर तुम्ही काही कारणास्तव उठला तर मग तुम्हाला नंतर पाय वगैरे धुवून तुम्हाला बसायचं आहे. स्वामीची माफी मागायची आहे आणि परत तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे. आता हे जे ग्रंथ आहे तुम्ही ग्रंथाचं पुस्तक बघू शकता. हे पुस्तक आपल्याकडे सहजपणे उपलब्ध करून भेटेल किंवा हे जर पुस्तक असेल तर हे देखील आहे आपल्याकडे तर हे देखील पुस्तक तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये 1 ते 21 असे अध्याय आहेत. हे अध्याय तुम्ही 1 ते 21 वाचू शकता. त्याच्यानंतर जेव्हा तुमचे 1 ते 31 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्ही जर उपवास केला असेल आता गुरुवारी तर उपवास केला असेल तर जे काही तुम्ही बनवलं असेल ते स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवू शकता, आरती करू शकता. संध्याकाळी तुम्ही जर घरामध्ये जर काही गोड वगैरे बनवलं असेल तर त्याचा देखील नैवेद्य दाखवून आरती वगैरे करून तुम्ही उपवास सोडू शकता. असं हे स्वामी चरित्र सारामृताचं व्रत आहे. तुम्ही मनोभावे जर तुम्ही हे जे व्रत आहे ते करताय तर तुमची इच्छा जी आहे ते 100% पूर्ण होणार म्हणजे होणारच. हा स्वामी अनुभव आहे म्हणूनच सांगते. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.